नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी गणित भाग 2 सरावासाठीच्या प्रश्नपत्रिका आपण सोडवित आहोत. या ठिकाणी 15 मार्च 2024 रोजी झालेली ही प्रश्नपत्रिका गणित भाग 2ची सरावाच्या प्रश्नपत्रिकेमुळं आपण अंतिम परीक्षेसाठी अतिशय चांगला सराव करू शकतो. यातील काही प्रश्नही परीक्षेमध्ये असू शकतात किंवा यावर आधारित प्रश्न असतात. अनेक प्रश्नपत्रिका सोडल्यामुळे आपला आत्मविश्वास बळावतो. यासाठी सरावाच्या प्रश्नपत्रिका विचारात घेणे अत्यंत महत्त्वाचे असते. प्रश्न तिसऱ्यातला बी आपण तिसरा उपप्रश्न सोडणार आहोत. वरील सर्व प्रश्न आपण पाठीमागील व्हिडिओमध्ये सोडलेले आहेत. त्रिकोण पी क्यू आरमध्ये पी एम मध्यक आहे. पी एम बरोबर 9 आणि पी क्यू वर्ग अधिक पी आर वर्ग बरोबर 290. तर क्यू आर काढा. या ठिकाणी अपोलोनियसचे प्रमेय वापरायचं आहे. अपोलोनियसच्या प्रमेयानुसार किंबहुना आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. अपोलोनियसच्या प्रमेयाचीच ही माहिती दिलेली आहे. पी एम मध्यक आहे आणि जी मध्यका ज्या शिरोबिंदूतून काढलेला आहे तो कोन दोन भुजाने तयार झालेला आहे. त्या दोन भुजांच्या वर्गांची बेरीज ती हीच आहे. पी क्यू वर्ग अधिक पी आर वर्ग, पी क्यू वर्ग अधिक पी आर वर्ग बरोबर मध्यकेच्या वर्गाची दुप्पट 2 पी एम वर्ग अधिक 2. या ठिकाणी अशा पद्धतीने ही पी एम मध्यक आहे. पी क्यू वर्ग अधिक पी आर वर्ग बरोबर 2 पी एम वर्ग अधिक 2 क्यू एम वर्ग अधिक 2 क्यू एम वर्ग. पी क्यू वर्ग अधिक पी आर वर्ग दिलेले आहे 290. बाय युजिंग अपोलोनियस थेरम. हे इंग्रजीतनं लिहिणं बोलणं सोपं आहे. मराठीमध्ये बेसिक कन्सेप्ट अतिशय क्लिअर होतात. सहजपणे तुम्ही इंग्रजी माध्यमाची मांडणी करू शकता. MPSCला सुद्धा चमकणारी मराठी माध्यमाची मुले आहेत. कारण मराठी माध्यमातून गणित असो विज्ञान असो सखोल संकल्पना डीपमध्ये संकल्पना आपल्या लक्षात येतात घेता येतात. इंग्रजीला बोलीभाषेमध्ये मर्यादा पडतात. त्यामुळे सखोल ज्ञान त्यातून मिळत नाही. असो बाय अपोलोनियस थिअरम पी क्यू स्क्वेअर प्लस पी आर स्क्वेअर इज इक्वल टू 2pm स्क्वेअर प्लस 2qm स्क्वेअर. पुटिंग व्हॅल्यू 290 बरोबर पी एम दिलेली आहे या ठिकाणी 9. 2 गुणिले पी एमचा वर्ग 9चा वर्ग पी एम 9 दिल्या अधिक 2 क्यू एम वर्ग काढायचे आहे. 290 बरोबर 9चा वर्ग 81. 2 गुणिले 81 अधिक 2 क्यू एम वर्ग. 290 बरोबर 81 दोन्ही 162 अधिक 2 क्यू एम वर्ग. म्हणून 290 वजा 162 बरोबर 2 क्यू एम वर्ग. 10मधून 2 गेले 8 उरले. 29मधून 17 गेले 12 उरले बरोबर 2 क्यू एम वर्ग. क्यू एम वर्ग म्हणून क्यू एम वर्ग बरोबर 128 भागिले 2 बरोबर 64. क्यू एम वर्गचं वर्गमूळ क्यू एम 64चं 8. ही 8 आली. मध्यक असल्यामुळं क्यू एम आणि एम आर तेवढीच आहे. क्यू एम आणि एम आर तितकीच आहे. म्हणून क्यू आर बरोबर 2 गुणिले क्यू एम. क्यू आर बरोबर 2 गुणिले क्यू एम बरोबर 2 गुणिले 8. त्यामुळं क्यू आर बरोबर 16 एकक म्हणा. ओके. अशा पद्धतीनं हेही प्रमेय वारंवार विचारलं जातं. प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा त्याच्या उरलेल्या बाजूंना 2 भिन्न बिंदू छेदत असेल तर ती रेषा त्या बाजूंना एकाच प्रमाणात विभागते हे सिद्ध करा. पुस्तकातील हे प्रमेय आपण चांगल्या पद्धतीने समजावून घेऊया. त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा त्याच्या उरलेल्या बाजूंना भिन्न बिंदू छेदत असेल तर ती रेषा त्या बाजूंना प्रमाणात विभागते. त्रिकोण ABCमध्ये पी आणि क्यू हे 2 भिन्न बिंदू आहेत. पी क्यू ही रेषा किंवा एल रेषा ABला पीमध्ये छेदते आणि ACला क्यूमध्ये छेदते. म्हणजे त्रिकोण ABCमध्ये रेषा एल समांतर बाजू BC किंवा समांतर रेख BC. एल ही रेषा BCला समांतर काढलेली आहे आणि एल ही रेषा बाजू ABला पीमध्ये
आणि एसीला क्यूमध्ये छेदते. आपल्याला दाखवायचं आहे ए पी भागिले पी बी बरोबर ए क्यू भागिले क्यू सी. हे दाखवण्यासाठी आपल्याला पी सी आणि बी क्यू जोडायचे आहेत. रेख पी सी आणि रेख बी क्यू जोडले. दोन त्रिकोण एका बाजूचे त्रिकोण ए पी क्यू व त्रिकोण पी बी क्यू हे दोन त्रिकोण समान उंचीचे आहेत. यांची उंची क्यू बिंदूतून टाकली तर ए पी क्यूची हीच उंची आहे आणि बी पी क्यू हा विशाल कोण त्रिकोण आहे हीच उंची आहे, म्हणजे समान उंची त्रिकोण आहेत. म्हणून त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर संगत पायांच्या प्रमाणात असतात, म्हणजे ए पी भागिले पी बी. एरिया त्रिकोण ए पी क्यू भागिले एरिया त्रिकोण पी क्यू बी. पहा या ठिकाणी एरिया त्रिकोण ए पी क्यू भागिले एरिया त्रिकोण पी क्यू बी बरोबर ए पी भागिले पी बी. क्षेत्रफळे समान, क्षेत्रफळे पायांच्या प्रमाणात. पलीकडली जोडी विचारात घ्या. त्रिकोण ए पी क्यू व त्रिकोण पी क्यू सी मध्ये हे सुद्धा समान उंची त्रिकोण आहेत, म्हणून त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर ए क्यू भागिले क्यू सी. क्षेत्रफळे पायांच्या प्रमाणात असतात. एरिया त्रिकोण ए पी क्यू भागिले एरिया त्रिकोण पी क्यू सी बरोबर ए क्यू भागिले क्यू सी. बरोबर. आता 1 आणि 2 या विधानाची डावी बाजू आपण विचारात घेतली तर ए पी डावी बाजू विचारात घेतली तर डाव्या बाजूचा अंश एरिया त्रिकोण ए पी क्यू एरिया त्रिकोण ए पी क्यू तोच आहे. आता छेद पाहूया. एरिया त्रिकोण पी क्यू बी आणि एरिया त्रिकोण पी क्यू सी. आकृतीमध्ये पी क्यू बी आणि पी क्यू सी हे दोन त्रिकोण या समांतर रेषामध्ये बद्ध आहेत. पी क्यू बी आणि पी क्यू सी या दोन्ही त्रिकोणांचा पी क्यू हा पाया समान आहे आणि उंची पण समान आहे, म्हणून या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळे समान आहेत. पहा, त्रिकोण पी क्यू बी व त्रिकोण पी क्यू सी. पी क्यू बी आणि पी क्यू सी यांचा रेख पी क्यू हा समान पाय आहे आणि पी क्यू समांतर बी सी, पी क्यू समांतर बी सी, म्हणून त्रिकोण पी क्यू बी आणि त्रिकोण पी क्यू सी यांची उंची समान आहे. समांतर रेषामधील लंबांतर समान असते, बदलत नाही, म्हणून एरिया त्रिकोण पी क्यू बी बरोबर एरिया त्रिकोण पी क्यू सी. म्हणजे डावी बाजू ह्याला 3 आपण म्हटले. एरिया त्रिकोण ह्या दोन्ही त्रिकोण क्षेत्रफळ समान आहेत, म्हणून या ठिकाणी 1 2 3 वरून 1 आणि 2ची डावी बाजू समान आहे. एरिया त्रिकोण ए पी क्यू भागिले एरिया त्रिकोण पी क्यू बी बरोबर एरिया त्रिकोण ए पी क्यू भागिले एरिया त्रिकोण पी क्यू सी. ओके. आणि मग 1 आणि 2ची डावी बाजू समान असेल तर उजवी बाजू समानच असणार आहे. ए पी भागिले पी बी बरोबर ए क्यू भागिले क्यू सी. ओके. 1 आणि 2ची डावी बाजू समान आहे. आता आपण पाहिले एरिया त्रिकोण ए पी क्यू भागिले एरिया त्रिकोण पी क्यू बी आणि एरिया त्रिकोण ए पी क्यू भागिले एरिया त्रिकोण पी क्यू सी. तर 1 आणि 2ची उजवी बाजू पण सारखी आहे. ए पी भागिले पी बी बरोबर ए क्यू भागिले क्यू सी. हेच आपल्याला दाखवायचं होतं. ओके. अशा पद्धतीनं इंग्रजी माध्यमासाठी पण आपण पाहूया. बी पी टी बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. If a line parallel to a side of a triangle intersects the remaining sides in two distinct points, then the line divides the sides in the same proportion. Given in triangle ABC, line L parallel line BC and line L intersect AB and AC P and Q points. Okay, point P and Q respectively. To prove AP upon PB is equal to AQ upon QC. Okay, construction. Draw segment PC and segment BQ. Proof. In triangle APQ and triangle PQB, in triangle APQ and QPB have equal heights. Okay, therefore area triangle APQ upon area triangle PQB, AP upon PB is equal to AP upon PB. Okay, this is first statement. Areas proportionate to bases. Okay, then area of triangle APQ and area of triangle PQC upon area of triangle PQC is equal to AQ upon QC. This is second statement. Areas proportionate to bases. Okay, segment PQ is a common. Segment PQ is a common base of triangle PQB and triangle PQC. Segment PQ parallel segment BC, hence
triangle PQB and triangle PQC have equal heights. Therefore, area of triangle APQ upon area of triangle PQB is equal to, from first, second, third, this is third, okay. Area of triangle APQ upon area of triangle PQB is equal to area of triangle APQ upon area of triangle PQC from first, second and third. Therefore, first and second statement, LHS is equal, therefore AP upon PB is equal to AQ upon QC, RHS is also equal, okay. From first and second, this is proof, okay. प्रश्न 4 आहे, त्यामध्ये 3 असतात उपप्रश्न, 2 सोडवायचे असतात, प्रत्येकी 4 गुण, सर्वात मोठा थोडासा अवघड असतो, ओके. एका उपप्रश्नाला 4 गुण आहेत. खालीलपैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवा. पहिला 1 भागिले साइन वर्ग थीटा वजा 1 भागिले कॉस वर्ग थीटा वजा 1 भागिले टॅन वर्ग थीटा वजा 1 भागिले कॉट वर्ग थीटा वजा 1 भागिले सेक वर्ग थीटा वजा 1 भागिले कोसेक वर्ग थीटा बरोबर वजा 3. तर थीटाची किंमत काढा. आपणास माहीत आहे साइन वर्ग थीटा आणि कोसेक वर्ग थीटा एकमेकांचे रेसिप्रोकल्स आहेत. 1 भागिले साइन वर्ग थीटा म्हणजेच कोसेक वर्ग थीटा वजा 1 भागिले कॉस वर्ग थीटा, कॉस आणि सेक एकमेकांचे रेसिप्रोकल्स आहेत. वजा 1 भागिले कोसेक वर्ग थीटा म्हणजेच सेक वर्ग थीटा वजा 1 भागिले टॅन वर्ग थीटा, टॅन आणि कॉट एकमेकांचे रेसिप्रोकल्स आहेत. 1 भागिले टॅन वर्ग थीटा म्हणजेच कॉट वर्ग थीटा वजा 1 भागिले टॅन वर्ग थीटा म्हणजे टॅन वर्ग थीटा वजा 1 भागिले सेक वर्ग थीटा, इथे घेतो खाली, वजा 1 भागिले सेक वर्ग थीटा म्हणजे वजा कॉस वर्ग थीटा, सेक आणि कॉस एकमेकांचे रेसिप्रोकल्स आहेत. वजा 1 भागिले कोसेक वर्ग थीटा, कोसेक आणि साइन एकमेकांचे रेसिप्रोकल आहेत, वजा साइन वर्ग थीटा, ओके. अशा पद्धतीनं कोसेक वर्ग थीटा आपल्याला नित्य समानता माहीत आहे. कोसेक वर्ग थीटा इथे तिन्ही नित्य समानता पहा. पहिली नित्य समानता साइन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा बरोबर 1. त्यानंतर दुसरी नित्य समानता 1 अधिक या ठिकाणी कॉट वर्ग थीटा बरोबर कोसेक वर्ग थीटा, ओके. कोसेक वर्ग थीटा पुन्हा लिहितो 1 अधिक कॉट वर्ग थीटा बरोबर कोसेक वर्ग थीटा. आणि तिसरी नित्य समानता टॅन वर्ग थीटा अधिक 1 बरोबर सेक वर्ग थीटा, ओके. आता या ठिकाणी कोसेक वर्ग थीटा आहे. कोसेक वर्ग थीटाबद्दल हे तिन्ही नित्य समानता परीक्षेमध्ये लिहा एका कोपऱ्यात किंवा ह्याच्या खाली. त्यांचा वापर जिथं आपण केलेला आहे. कॉस वर्ग थीटा म्हणजेच 1 अधिक कॉट वर्ग थीटा, 1 अधिक वजा सेक वर्ग थीटा, सेक वर्ग वजा आहे चिन्ह, त्यामुळं सेक वर्ग थीटा म्हणजे टॅन वर्ग थीटा अधिक 1 या दोघांची चिन्ह बदलणार, वजा टॅन वर्ग थीटा वजा 1 वजा कॉट वर्ग थीटा हे तसंच वजा टॅन वर्ग थीटा तसंच वजा कॉस वर्ग थीटा आणि वजा साइन वर्ग थीटा वजा सामायिक काढतोय, वजा कंसात कॉस वर्ग थीटा अधिक साइन वर्ग बरोबर वजा 3 लिहायचे राहिले, बरोबर वजा 3, ओके. बरोबर वजा 3 बरोबर वजा 3 बरोबर वजा 3. या ठिकाणी ह्या 1ला वजा 1 गेले ना, ओके. कॉट वर्ग अधिक आहे, कॉट वर्ग वजा गेले ना, वजा टॅन वर्ग थीटा वजा टॅन वर्ग थीटा वजा 2 टॅन वर्ग थीटा, ओके. आणि या ठिकाणी हे चिन्ह वजा आहे, हे चिन्ह वजा साइन वर्ग कॉस वर्ग थीटा अधिक साइन वर्ग थीटा म्हणजे 1 बरोबर वजा 3. हे पलीकडे वजा 3 आहे उजवी बाजू, वजा 2 टॅन वर्ग थीटा वजा 1 पलीकडे गेले, पूर्वीचा वजा 3 अधिक 1 बरोबर वजा 2. त्यामुळं वजा 2 टॅन वर्ग थीटा बरोबर वजा 2, दोन्ही वजा वजा गेले, ओके.
त्यामुळं 2 टॅन वर्ग थिटा बरोबर 2 आणि टॅन वर्ग थिटा बरोबर 2 गुणिले आहेत ते पलीकडे 2/2 1 टॅन वर्ग थिटा बरोबर 1 दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतलं टॅन वर्ग थिटाचं वर्गमूळ टॅन थिटा आणि 1चं 1च टॅन थिटा बरोबर 1 आहे टॅन थिटा बरोबर 1 आहे परंतु टॅन 45° बरोबर 1 म्हणजे टॅन थिटा बरोबर 1 टॅन 45 बरोबर 1 म्हणजे थिटा काय असला पाहिजे छान 45° असला पाहिजे ओके अशा पद्धत थिटा 45 ओके व्यवस्थित लिहून काढा. दुसरा 4 गुणांचा प्रश्न आहे 12 सेमी त्रिज्या असलेल्या वृत्तचित्ते आकाराच्या भांड्यात 20 सेमी उंचीपर्यंत पाणी भरलेले आहे. त्या भांड्यात एक धातूचा गोळा टाकल्यास पाण्याची उंची 6.75 सेमीने वाढते तर त्या धातूच्या गोळ्याची त्रिज्या किती. या ठिकाणी हे वृत्तचित्ते आकाराचं भांडं आहे त्याच्यामध्ये 20 सेंटीमीटर इतकं पाणी भरलेलं आहे. हे 20 सेंटीमीटर इथंपर्यंत आहे. यामध्ये धातूचा गोळा हा सोडलेला आहे. धातूच्या गोलाची त्रिज्या या ठिकाणी जी त्रिज्या आहे तीच्या ठिकाणी हा धातूचा गोळा त्यामध्ये सोडलेला आहे. धातूच्या गोळ्याची त्रिज्या विचारलेली आहे परंतु 20 सेंटीमीटर पाण्याची उंची धातूचा गोळा सोडण्यापूर्वी होती. धातूचा गोळा सोडल्यानंतर ती उंची वाढली कितीनं वाढली 6.75 सेमीनं वाढली. त्यामुळं या ठिकाणी धातूच्या गोळ्याचं घनफळ आणि वाढलेल्या पाण्याचं घनफळ समानच आहे. आर्किमिडीचं तत्व आहे. प्रत्येक पदार्थ हा किती पाणी विस्थापित करतो आपल्या आकारमाना इतकं. त्यामुळं धातूच्या गोळ्याचे घनफळ बरोबर वाढलेल्या पाण्याचे घनफळ. धातूच्या गोळ्याचं घनफळ 4/3 पाय आर घन. हे आर जे आहे ते धातूच्या गोळ्याची त्रिज्या आहे आणि वृत्तचित्तेचं घनफळ पाण्याचा आकार जो वृत्तचित्ती आकाराचा आहे त्यामुळं पाय आर वर्ग एच हे दुसऱ्या लिपीतला आर आहे. धातूच्या गोळ्याची त्रिज्या ही आपणास काढायची आहे. एच काय आहे वाढलेल्या पाण्याची उंची. वाढलेल्या पाण्याची उंची किती आहे 6.75 सेमी आणि आर काय आहे वृत्तचित्ते आकाराची जी भांड्याची त्रिज्या आहे बरोबर 12 सेमी तीच आहे. ओके किमती घालूया. दोन्ही बाजूचं पाय गेले 4/3 गुणिले आर घन काढायचं आहे. आर वर्ग 12 गुणिले 12 गुणिले 6.75 म्हणून चिन्ह म्हणून आर घन बरोबर हे भागिले 3 गुणिले आणि गुणिले आर घनला 4 ते भागिले 12 गुणिले 12 गुणिले 6.75 गुणिले 3 आणि भागिले 4 त्रिकोण 12 3 त्रिकोण 9 गुणिले 12 12 9 108 6.75ला 108 गुणायचे 6.75 आणि 12 3 आणि 3चा गुणाकार 108. सोप्या पद्धतीने करूया. 8×45ला 0 ह्याच्याले 4 8 7 56 4 60ला 0 ह्याच्याले 6 8 संग 48 6 54. आपण 0 गुणायचं नाही 1 गुणायचं त्याबद्दल 2 0 देऊया आणि 775 1 675 0 0 5 4 9 7 5 12 6 1 7 दशांश चिन्ह तिसऱ्या ठिकाणी म्हणजे 719 गुणाकार केला 8 8×45ला 0 ह्याच्याले 4 8 7 56 4 60ला 0 ह्याच्याले 4 8 संग 48 6 8 7 56 4 60 60ला 0 ह्याच्याले 6 8 संग 48 6 54. आता 0 गुणता 1 गुणायचं म्हणून 2 0 देऊया 775 1 775 0 0 5 4 9 7 5 12 2 ह्याच्याले 1 6 1 7 729 दशांश चिन्ह तिसऱ्या ठिकाणी 729 पण 0 0 आर घन बरोबर 729 आर घनचं घनमूळ आर आणि 729चं 9 त्यामुळं गोलाची त्रिज्या जी आहे
ते 9 सेमी मिळालेलं आहे. ओके, अशा पद्धतीनं. किंवा गोळ्याची त्रिज्या हीच 9 सेंटीमीटर. अशा पद्धतीनं हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा. उर्वरित प्रश्न आहेत ते पुढील व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. या ठिकाणी आपण भोसले सर जाकले चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. बेल आयकॉन द्या. आपणास अत्यावश्यक असणारे सर्व व्हिडिओ आपल्या समोर येतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.